म्हणजे आमचे प्रकाश पाटील असतील, एक लेजेंड क्रिकेटर, त्यांच्या वतीने सुद्धा तुमचं अभिनंदन करतो. नाशिरभाई शेख विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाबंजे, त्यांनी सुद्धा तुमच्या संघाचं अभिनंदन केलेलं आहे. सामन्याकडे आपण वळूया मित्रांनो. निश्चित स्वरूपात लढत असणार आहे. शौर्य चला सिद्धिगरवले गावातील एक क्रिकेट धर्म मानणारे व्यक्तिमत्व केशवदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. केशव पाटील या. सिद्धिगरवले जानमाना श्री साई सिद्धिगरवले विपक्ष शौर्य 11 भरत डिडगार या संघाच्या दोन केशवदादा या आपल्या तुझे सन्मान इथे केले जाईल. रामदारे आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. शौर्य 11 भरत डिडगार क्रिकेट संघ म्हटला तर प्रमोद स्मृती नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर ॲडव्होकेट बालकृष्णदादा भोपी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. शरद भोपी इथे उपस्थित आहे. शिवभक्त डिडगार शरद आपण या व्यासपीठावर तुमचे स्वागत आहे. सामन्याकडे वळूया. पहिला आवाज ऐकला राहुल शिरसाट. आता वळणार आहोत किरण मस्कर. या दोन्ही आमच्या नवी मुंबईतील शिलेदार आहेत. वळूया किरण मस्कर यांच्याकडे. थँक्यू सर. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात आणि लक्षात घ्या वाईड रनआउट नो यासाठी तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू आहे, जो सक्सेस झाला तर तो जिवंत असेल, अन्यथा तो रिव्ह्यू बाद होईल. लक्षात घ्या. मॅचच्या दिशेने जाऊयात. प्रणव भोपीचा पहिला चेंडू, बॅटची लीडिंग एज. नयन पाटीलला पहिला चेंडूवरती चले जावचा इशारा केला. मॅचला सुरुवात होते काय आणि तदनंतर आपण पाहिलं तर प्रणव भोपीच्या पहिला चेंडूवरती लीडिंग एज, अगदी सेकंड स्लिपला पकडली जाते कॅच आणि नयन पाटीलचा खेळ मात्र होतोय शांत. बॅटर गॉन. खुद यहाँ शिकार हो गया. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहता. अप्रतिम चेंडू प्रणव भोपीनं हाताळला, थोडा बाहेर ठेवला, पडला, राईस झाला, छेडछाडी झाली, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि बॅटीची टॉपेज घेतोय. बॅटर गॉन. जी कार आहे व्हाईट कार, ती व्हाईट कार्स आहेत त्या थोड्याशा सावलीला घ्यायच्या ज्या कार्स आहेत, कारण की ऊन पडते त्याच्यावरती आणि त्याच्यामुळे रिफ्लेक्शन होते बॅटरला. प्लीज यावेळी देखील थोडासा बाहेरचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी सध्या मात्र प्रणव भोपीची. आता ज्या व्हाईट कार आहे त्याच्यावरती सूर्य पडतोय आणि त्याच्यामुळे थोडंसं बॅट्समनला अवघड जात आहे. प्लीज हा देखील बाहेर ठेवलाय, लेफ्ट केलाय, ड्राईव्ह केला चेंडूला हवेमध्ये. वन बाउन्स दीपेक्षा कव्हर रिजनच्या अगदी बाहेर जातोय. 4 धावेसाठी चौकार. जाणून बुजून आदळला गेला. हाफ ट्रॅक टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव ऍड होते. मेन अंपायर अगदी 1 बाउन्स दंडित केला आता गोलंदाजाला. टीमची धावसंख्या थोडीशी पुढे 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तब्बल चेंडू झाले आतापर्यंत 3, ज्यामध्ये 1 विकेट आली आहे. बॅटर स्विंग होतीये. चेंडू अगदी डॉट जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिली विकेट नयन पाटीलने लवकर सोडली पहिल्या चेंडूवरती. तदनंतर आपण पाहिलं तदनंतर जयदास मडवी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. हा देखील डॉट बॉल जातोय. गोलंदाजी सातत्याने आपण पाहिलं तर अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर, हातापासून बाहेर, शरीराच्या थोडीशी बाहेर गोलंदाजी प्रणवची सध्या मात्र चालू आहे. प्रणव भोपी जर्सी नंबर 20 अफलातून गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी त्याची सध्या. यावेळी देखील स्लोअर वन, गती परिवर्तन, चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवली आहे आणि अखेरीस 1 विकेट प्राप्त करून 5 धावा खर्च केल्या. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज प्रणव भोपीनं
मात्र कल्पेश भोपीला मार्गस्थ केलं. एक लांब लचक हायटेड गोलंदाज जो मात्र मार्गस्थ झाला ओव्हर क्रमांक 2 मध्ये. ओहो पहिला चेंडू अगदी लेग स्टिकच्या थोडासा बाहेर, मात्र लाईन यावी थोडीशी बाहेर राहिले. ऍक्शन चांगली आहे. चेंडू आपण पाहिलं तर रिलीज पॉइंट देखील तेवढाच चांगला आहे. गती देखील या गोलंदाजाकडे आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये तोपर्यंत नॉन स्ट्राईकचा बॅटर जाऊन थोडीशी कुजबूज करून मागे आला. दोघांमध्ये थोडीशी चर्चा झालेली दिसून आली. सध्या बॅकफुटला जातोय, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला आहे खेळाडू. अप्रतिम बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये पकडली जाते. अगदी कॅच, बॅटर गॉन होतोय, फसला जातोय फलंदाज. अर्थातच आणखीन एक विकेट. रोशन पाटील बाद. काही गाणी समजत नाहीत पण बरी वाटतं ऐकायला. टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचले अगदी 6 या आकड्यावरती. 6 ऑन स्कोर कार्ड. 2 विकेट माघारी गेलेत. पहिला चेंडू वाईट आला, तदनंतर विकेट. न्यू बॅटर दाखल झाला. साजिद मधवी अगदी हलक्या हातानं ग्लान्स केलाय, गॅप मध्ये फाईनला खेळून काढलाय. अगदी हलक्या हातानं, शक्तीपेक्षा युक्तीवरी. तीच युक्ती साजिदची इथे दिसून आली आहे आणि या चौकारानं संघाच्या धावसंख्येला थोडासा आकार भेटला, जी जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. नवा बॅटर जो मैदानामध्ये दाखल झाला. पहिल्या चेंडूवरती ग्लान्स करत असताना फाईनला चेंडू खेळून काढला. गोलंदाजी करत असताना कल्पेश भोपीच्या समोर मात्र एक वेगळं आव्हान मात्र आता उभं राहिलंय. ओहो रायझिंग चेंडू कल्पेशकडे आहे. गोलंदाजी कल्पेशकडे आहे. चतुराई कल्पेशकडे आहे. आतापर्यंत अनुभव जो आपण पाहिला तर थोडासा हाफ ट्रॅकर पडल्यानंतर राईज होतोय. जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हाच आपण हाईट फॅक्टरचा विषय छेडला आणि या हाईट फॅक्टरचा काय उपयोग होतो तो या आधीच्या चेंडूवरती तुम्ही पाहिला. ओहो यावी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सावधान स्ट्रोक. थोडंसं स्वतःला सांभाळून घेतलं. एक धाव फक्त पुश केली. खुश राहिलेत. एकाच धावेवरती समाधान राहत असताना संघाची धावसंख्या अद्याप जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता. माझ्यासोबत जोडलेत राहुल सिरसाट सर, बोपीस अर्थातच प्रिन्स सर. अगदी स्कोरची जबाबदारी त्यांनी स्वीकारले. ओहो फटका अफलातून आहे. शॉर्ट आर्म फुल, पॉवरफुल, युजफुल, केअरफुल है आणि हा वंडरफुल होता. व्हाट अ स्ट्रोक. शॉर्ट आर्म फुल, इसको लगा डाला तो आणखीन एक छक्का लाईव्ह जिंगलाला. जयदास मडवीच्या बॅट मधून हा फटका आला, ज्यानं मात्र गोलंदाज कल्पेशला एक उत्तर दिलंय. गती परिवर्तन, बॅट स्विंग केली जाते. चेंडूच्या डोक्यावरून फिंगर रोल केले. कदाचित विकेट किपर सांगतोय हेच तर चेंडू टाकायचे. आणि आता ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मात्र समाप्त होतोय. प्रथम बॅटिंग करत असताना शौर्या 11 भैरवदेव रिटघर संघ मात्र जाऊन पोहोचला. अर्थातच 17-17 लॉस ऑफ दी 2 विकेट्स. सावरलं या संघाने मी म्हणेल की अर्थातच जयराज मडवी आणि तदनंतर आपण पाहिलं तर अर्थातच जयदास मडवी आणि तदनंतर साजिद या दोघांनी सावरलंय संघाला. गोलंदाजीसाठी दाखल झाला
फिरकी गोलंदाज, एकट गोलंदाज अर्थातच रोशन कडू ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झाला. साजिद मडवीसाठीचा चेंडू ड्राइव्ह केलाय डाऊन दी ग्राउंड. खेळाडू आपण पाहिलं तर वेगाने येतो, पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं, फक्त एकच धाव. अप्रतिम. रिटगळ संघ चेंडू आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिजनला गेल्यानंतर कव्हरचा आणि अगदी स्लिपचा खेळाडू मात्र बॅकअप साठी माघारी गेली. ही चांगली गोष्ट आहे. फिल्डिंग एफर्ट्स आणि फिल्डिंग या संघाची पूर्णपणे दिसून येते. यावी फुल टॉस चेंडू कव्हरच्या डोक्यावरून बोटाला चटका बसला आणि अखेरीस निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. अप्रतिम येतोय ड्राइव्ह, चौकार. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं महत्वाचा ट्रम्प कार्ड. जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत टीमला धाबा येत आहेत, हा विश्वास संघाला. सध्या मात्र अप्रतिम त्याचा बॅटिंगचा नमुना पाहता. मात्र दुसऱ्या साईडला गोलंदाज, फिरकी गोलंदाज आहे, जादूगर आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय आणि यष्टांच्या मागे विकेट किपर मात्र आपली भूमिका मात्र बजावतोय. अप्रतिम विकेट किपिंग, अप्रतिम यष्टीरक्षक. ओ फुल टॉस चेंडू, फुल टॉसला माफी नाहीये. ज्युसी फुल टॉस. एखाद्या खेळाडूला झोपेतून उठवावं आणि हा चेंडू टाकावा. का नाही फुल टॉस जाणार, का नाही षटकार जाणार. या षटकारानं संघाच्या धावसंख्येला चकाकी भेटली आहे. जाऊन पोहोचते 28. वॉर्ड स्ट्रोक. सॅड अँगल कॅमेरा तुम्ही पाहिला आणि तदनंतर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन फेकून दिलाय. संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स सध्या दाखवला जातोय आमचा आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तब्बल आपण पाहिलं 4 चेंडूचा खेळ झाला आणि टीमची धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचली आहे. या मॅच मध्ये प्रश्न म्हणून उत्तर म्हणून कोणी नव्हतं तेव्हा खऱ्या अर्थानं उभा राहिलाय जयदास मडवी. वॉट मॅच. 28 धावसंख्या अद्याप स्कोर कार्ड वरती सजले 28. कारण की मगाशीच मी उल्लेख केला, आज एक टीम वरती घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. यावेळी देखील बॅटर स्विंग केली आहे. चेंडू पडतोय, पुन्हा कट होतोय, टर्न होतोय, काटा बदलतोय. कोण बदलणारा चेंडू हवेमध्ये हे कावे घेतोय. ही गोलंदाजी आहे अर्थातच रोशन कडूकडे. कारण की रोशन कडूकडे खऱ्या अर्थानं अनुभव आहे. तोच कामी आला. वाईडी शॉर्कर रिलीजन मध्ये अगदी शॉर्टकट मॅनला हा चेंडू अडवलाय आणि एकाच धावेत त्यात समाधान मानावं लागतंय. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मात्र संपन्न झाला. बॅटिंग करत असताना रिटगळ संघ मात्र जाऊन पोहोचले अर्थातच 29 धावसंख्या. विकेट गेले 2. त्यांचं आगमन झालेलं आहे. संग्राम 11 क्रिकेट संघाचे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी प्रमोद पावशे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. कैलास आपण या. कैलास चौधरी या बघा, ते तुमचे सहकारी आहेत, व्यासपीठावर तुम्हाला आमंत्रित करतात. आज सौरव पाटील खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात सिद्धी करवली क्रिकेट संघातील हा बायकर मॅन आहे. जय हनुमान सिद्धी श्री साई सिद्धी करवली क्रिकेट संघ. परंतु आज त्यांचे पिताश्री सुद्धा खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतात. पाटील साहेब तुमचं आम्ही मनपूर्वक खऱ्या अर्थाने स्वागत आणि आभारी व्यक्त करतो. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि खास करून आपल्या संघाचा आणि आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी आज खऱ्या अर्थाने ते वेळ काढून आवर्जून इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. केशव पाटील, खूप छान वाटतं जेव्हा घरामध्ये क्रिकेटचे धडे गिरवले जातात.
कल्पेश भोपीचा पहिला चेंडू लॉफ्ट केला. अगदी खेळाडू आहे. आपण पाहिलं तर राहुल वेगानं येतो. चेंडू गॅदर करून फेकला त्यानं. का कॉर्नर रिजन मधून ही फेकी केली आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते, जी आपण पाहिली तर 30 या आकड्यावरती 30 धावसंख्या. ओव्हर क्रमांक 4 सध्या मात्र मार्गस्थ आहे. 6 ओव्हरची मॅच सध्या ही खेळवली जाते. ओ सुरेख फटका हवेमध्ये निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर साजिद मडवीच्या बॅट मधून हा धमाका येतोय. तर बायकरमॅन साजिद मडवीसाठी एक सुवर्ण संधी आहे. निश्चित स्वरूपात तर येणाऱ्या चेंडूवर खऱ्या अर्थाने वर्तमान जो चेंडू फेकला जाईल त्या चेंडूवर जर षटकार तटवलं तर आमच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे जे हनुमान श्री साई सिद्धी करवली क्रिकेट संघाचे समर्थक आदरणीय केशव पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. अप्रतिम साजिद मडवी सांगतोय का माझ्या गावामध्ये बाईक घेऊन गेलो, का बायकर मॅन म्हणून मला म्हटलं गेलं, का माझा उल्लेख केला जातो. अगदी सौरभ असेल साजिद असेल दोघांनी मात्र रिडगर गावामध्ये खऱ्या अर्थानं बाईक नेली आहे. त्यामधलाच एक अगदी लेटकर करण्याचा प्रयत्न गॅप शोधलाय. चेंडू अगदी वेगानं ट्रॅव्हल होतोय. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 2च धावे ती समाधान मानलं जाईल. जेवढा षटकार चौकार महत्वाचे आहेत तेवढे सिंगल डबल्स देखील महत्वाचे आहेत. हे खऱ्या अर्थानं फलंदाजानं ओळखलंय. बऱ्याचदा शक्ती लावली आहे, बऱ्याचदा युक्ती लावली आहे आणि शक्ती युक्तीचा खेळ त्याचा मात्र चालू झाला. संघाची धावसंख्या अद्याप 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे आणि ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ असताना 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. कल्पेश भोपीच्या समोर एक मोठं आव्हान उभं आहे. याच आव्हानाला त्याला बाजूला काढायचं आहे. ओ स्क्वेअर कट सुरेख फटका. खेळाडू या पॉइंटला वेगानं जातोय, पडेल खाली. चेंडू निघून जातोय. 4 चौकार. कट मारला हा चेंडू आणि तदनंतर धावसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 42 धावसंख्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा बऱ्याच खर्च झालेत. यावेळी देखील लॉफ्ट केला. वेळ बदलते, वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. ज्या घड्यात 1 वाजतात त्याच घड्यात 12 वाजतात. हे सगळ्या बॅटर सांगतोय. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. काय टॅलेंट आहे. मागे जातोय. तदनंतर पहा अगदी टायमिंग, टेम्परामेंट, टॅलेंट. वा म्हणजे क्रिकेट मध्ये टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग सर्व काही महत्वाचं आहे. क्रिकेट मधला ती आणि आयुष्यातली ती दोघेही इम्पॉर्टंट आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 48-48. यावर देखील आणखीन एक येतोय. शॉर्ट आर्म पुल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक धमाका. ओव्हरची झाली आहे समाप्ती. या मॅच मध्ये मागे वळून बघायला तयार नाहीये. बॅटिंग करत असताना साजिद मडवी या मॅच मध्ये मात्र आग लावतोय. फलंदाजे की रन मशीन आहे, ज्यानं आतापर्यंत तब्बल 22 धावा ठोकल्यात. 54 धावसंख्या टीमच्या स्कोर कार्ड वरती सजली आहे 4 षटकांच्या अखेरीस. तर साजिद मडवी खऱ्या अर्थाने जानमान श्री साई सिद्धी करवल्याचा सिद्धी करवली क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज. लागोपाठ 2 षटकारांची आतषबाजी करण्यात आलेली आहे त्याच्या मार्फत. त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय केशव पाटील सिद्धी करवली यांच्या वतीने ते खऱ्या अर्थाने जमा करण्यात आलेला आहे. तर निश्चित स्वरूपात बघा ज्या लढती आमच्या संग्राम 11 क्रिकेट संघाने सूचित केलेल्या आहेत. आपण 5 पहिलं सत्र हे निश्चित स्वरूपात 6 षटकांचं, त्याच्यानंतर 5 आणि नंतर मात्र फायनलच्या दिवशी आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडे वेळ कमी असेल ती प्रत्येक लढत मात्र 4 षटकांची खेळवली जाईल. कारण सामने 7 दिवस चालणारे आहेत. 7व्या दिवशी अंतिम दिवस असणार आहे. अप्रतिम स्पर्धा. या स्पर्धा देखील मॅन ऑफ द सिरीज बाईक पाहताय तुम्ही. यावेळी देखील फटका आपण पाहिला. शॉर्ट आर्म पूल अगदी खेळून काढला आहे खेळाडू. तो बनेल प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषे पार. अखेरीस 6 धावाचा पाडा मात्र दोन्ही एंड कडून बोडला जातोय. एका साइडला जयदास मडवी वार करतोय, पलटवार साजिद मडवीचा देखील तुम्ही पाहिला. व्हॉट अ मॅच यार.
अप्रतिम बॅटिंग, 60 धाव संख्या स्कोर कार्डवरती सजले 60. गोलंदाजीसाठी मार्गस्थ झाला प्रणव भोपी, ज्याच्या पहिला चेंडूवरती स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे आपका स्वागत, आइए जनाब. यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न, दाउंडी ग्राउंड, खेळाडू वेगाने जातोय, दाउंडी कार्पेट गुरगुल्या करत चेंडू अडवण्याचा प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षण. इथे देखील 2 धावा कंप्लीट केल्या जातात. माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 मॅन ऑफ द सिरीज बाईक, मला वाटतं फायनल पर्यंतच्या धावा काउंट केल्या जातील या बाईक साठी. ओहो, हवेमध्ये आहे खेळाडू, विकेटचं पतन, एक मोठा मासा गळ्यामध्ये अडकला. ज्या खेळाडूनं डोकेदुखी वाढवली होती आणि अखेरीस ज्या खेळाडूनं मॅच मध्ये रंग आणायला सुरुवात केली तो जयदास मडवी, या मॅच मध्ये मात्र होतोय कॅच आउट. तब्बल 30 धावा या मॅच मध्ये त्याने आतापर्यंत ठोकल्यात आणि 62 वरती 3 अशी आता स्थिती आहे शौर्या 11 भैरवदेव रिटघर या संघाची. तर यानंतरची लढत असेल बघा, केपीसी इनामपुरी विपक्ष I11 कोण. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. केपीसी इनामपुरी विपक्ष I11 कोण. ओहो, यावेळी ड्राईव्ह केला अगदी हलक्या हातानं. खेळाडू अगदी वेगाने येतो, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनचा चेंडू गॅदर करून फेकतोय. बॅकअप आहे उभा, एकाच धावेती समाधान मानावं लागला. फक्त एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या साईडून आपण पाहिलं, जोपर्यंत मैदानामध्ये साजिद मडवी आहे तोपर्यंत मॅच मध्ये वेगळा आनंद आहे, टीमची वेगळी दिवाळी आहे. कारण की त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चेंडू 2 षटकार, मी म्हणलं तिथेच ओव्हर संपली. तदनंतर हॅट्रिक षटकाराच्या उंबरठ्यावरती तो उभा असेल साजिद मडवी. हलक्या हाताने खटकण्याचा प्रयत्न, फसला जातोय, बॅटर गॉन होतोय. ज्या खेळाडूनं या मॅच मध्ये आग लावली त्याच्यासमोर प्रणव भोपी नावाचा पाण्याचा बंब आणलाय, ती आग विझवली आहे. याआधी आपण पाहिलं तर जयदास मडवीला माघारी पाठवलं या आधीच्या ओव्हर मध्ये आणि आता साजिद मडवी म्हणजे दोन्ही फलंदाज माघारी जाते आणि फ्रेश बॅट्समन मैदानामध्ये असतील. 63 लॉस ऑफ द 4 अशी स्थिती सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची. नेरे दुंद्री विभागातला एक प्रतिभाशाली संघ आहे. तर एका बाजूला गुणवान संघ पाहतो आपण सिद्धी करवली क्रिकेट संघ, जे हनुमान श्री साई सिद्धी, म्हणजे दोन्ही क्रिकेट संघ तुल्यबल आहेत. ओहो, यावेळी केला आपण पहिले शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. गोलंदाजी तेवढा चतुर आहे, चालाक आहे, अगदी महागुरु तुम्ही बरोबर बोललात. दोन्ही संघाकडे शेर आहे, दोन्ही संघाकडे सवा शेर आहे. इकडे बाहुबली आहे, तिकडे ग्रेट खली आहे आणि खलीबली 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 इनिंग मध्ये दुसऱ्या इनिंगला होईल. कारण की मॅच सोडून जाऊ नका, जोडून राहा आमच्या सोबत. आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 ओव्हर क्रमांक 5 चा खेळ संपला. धाव संख्या 63, 63 लॉस ऑफ द 4. दिवस असेल आणि शेवटच्या दिवशी संग्राम 11 इथल्याच क्रिकेट संघाने जाहीर केलेला आहे. सामने पहिल्या सत्रातील सामने 4 षटकांचे होतील. वेल मिळाली नंतर 4च होतील, परंतु त्यामध्ये फेरबदल सुद्धा आमच्या ऑर्गनायझर कमिटीला फेरबदल करण्याचा अधिकार राहणार आहे. अगदी थँक्यू सो मच. दोन्ही टीमची स्टार कास्ट तुम्ही पाहायला अगदी स्क्रीनवरती ती दाखवली गेली. अगदी वेगाने जातो खेळाडू, स्ट्रोक आहे, चेंडू गॅदर केला, फेकतो तोपर्यंत एकच धाव, दुसरीचा प्रयत्न नाहीये. आता क्षेत्ररक्षण
करणारी टीम थोडासा फिल्डिंग मधून दबाव टाकते आणि हे गरजेचं आहे. जिथे 2-2 धावा आहे तिथे एक-एकच धाव दिली जाते आणि संघाची धावसंख्या आता 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल आता 5 चेंडू बाकी असतील. ओव्हर क्रमांक 6. निशान भोपी लेफ्ट हँडेड बॅटर. सुरेख फटका खोदून काढला. खेळाडू आहे अगदी मागे जातोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न तर केला जाईल मात्र अखेरीस चेंडू फेकेपर्यंत या 2 धावा मात्र अडवू शकले नाहीयेत. सिंगल डबल मध्येच मोठे फटके आले या मॅच मध्ये. जयदास मडवी तदनंतर आपण पाहिलं तर साजिद मडवी या दोघांनी खऱ्या अर्थ या मॅच मध्ये 30 धावांची चांगली खेळी केली आणि या सर्वांच्या मदतीनं संघाची धावसंख्या आतापर्यंत 66 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. खूप महत्वाची पार्टनरशिप राहिली होती ती. यावेळी देखील आपण पाहिला हुक फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटिंगच्या अगदी टॉपला लागतोय. खेळाडू आपण पाहिलं तर फाईनला मात्र वेगाने धावत जात असताना आता देखील 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. फेकू नक्की कुठे तोपर्यंत बॅटर होईल रनआउट. 3ऱ्या धावेसाठी फलंदाज रनआउट होतोय अर्थातच सौरभ पाटील. आई 11 कोण शेवटचा पुकार. षटक संपल्यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. नवीन बॅटर दाखल झाला स्वप्नील पाटील. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. 68 धावा स्कोर कारवरती सध्या मात्र सजल्या गेल्यात. तब्बल चेंडूचा खेळ अजूनही आपण पाहिलं तर 4 बाकी आहे. 3 बाकी आहे. 3 टू गो. एक चांगला कमबॅक केला मी म्हणेल की गोलंदाजी करणाऱ्या टीमनं देखील. जेव्हा आपण पाहिलं तर जयदास आणि अर्थातच साजिद खेळत होता तेव्हा धावा येत होत्या मात्र तदनंतर विकेट प्राप्त केलेत. यावेळी बिग हिट. सुरेख फटका जाईल बेधडक सडकवरती. मी आलो मी पाहिलं आणि मी पाहिल्यासाठी जिंकून घेण्यासाठी चालू आहे हे मात्र आता बॅट्समन सांगतोय. तर चेंडू मैदानामध्ये लगेच पोहोचवला जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर अर्थातच 6 ने उभारी घेते आणि अप्रतिम फटका पांडुरंग मडवीच्या माध्यमातून. येस पांडे या नावानं संपूर्ण मी म्हणेल की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रचलित आहे. तर निश्चित स्वरूपात सिद्धी करवली क्रिकेट संघ जर किरण मस्कर म्हटला काल आमच्या समोर जोडले गेले होते समालोचक योगेश मडवी. याच गावातील समालोचक. काल दिवसभर त्यांनी आमच्या समोर समालोचन केलं. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 74 धावा ही खूप मोठी टोटल होऊ शकते कारण की ज्या पद्धतीने सुरुवात झाली आज बॅटिंग करणाऱ्या टीमची. कारण की रिटगर संघ मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती नयन पाटीलने जेव्हा विकेट सोडली तदनंतर आपण पाहिलं तर रोशन पाटील देखील आउट झाला. म्हणजे 2 फलंदाज 0 वरती बाद होत असताना या मॅचनं जो कमबॅक केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं तो महत्वाचा ठरलाय. कारण की तुम्ही सुरुवात कशी करताय त्यापेक्षा तुमचा शेवट कसा होतोय हे महत्वाचं आहे. पुस्तक वाचायला घेतलं तर शेवटचं पान वाचण्यामध्ये इंटरेस्ट असतो तसा इंटरेस्ट होता या मॅच मध्ये. सोडून दिला जातोय. वेगानं टाकलाय. कधी कधी वेगानं चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळुवारपणे योग्य दिशेला जाणं हे देखील महत्वाचं ठरतं. शफल झाला होता. अगदी लेगस्टिक दिसत होती आणि अशाच वेळी लेगस्टिकच्या बाहेर चेंडू व्हाईट बॉल साठी घोषित केला जातोय. 1 टू गो. 75 ऑन स्कोर कार्ड. यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढला. मिड विकेटचा खेळाडू वेगानं जाईल. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. 2ऱ्या धावेचा प्रयत्न फेकी केली आहे. 2 धावा. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही. बॅटर रन आउट होईल आणि 2च धावेवरती समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचले 77. 77 आणि 78 धावेची गरज. 78 रन्स टू विन. अर्थातच जे हनुमान सिद्धी करवले या टीमला. 78 रन्स टू विन. थँक्स किरण मस्कर. इथे नाणेफेक केली जाईल. सिद्धी करवले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व केशवदादा पाटील या रामदारी आपण या समवेत केशवदादांच्या शुभास्ते आपण नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. सिद्धी करवले क्रिकेट संघाचे ते बिग सपोर्टर आहेत. त्यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जाईल. नाणेफेक संपन्न होईल. एका बाजूला केपीसी इनामपुरी विपक्ष आई 11 कोण. चला कोण क्रिकेट संघाला प्रचार इन्व्हाइट केलं. पुकार मात्र टेल साठी देण्यात आलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल
KPC इनामपुरी क्रिकेट संघ. प्रथमतः आमच्या संग्राम 11 क्रिकेट संघ नितलसच्या वतीने दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. संघ बघा, ही स्पर्धा अतिशय नामांकित स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे. या काय बिघडतंय मॅचचं अगदी हालत बोलतं खेळतं चित्र आपण ऐकूयात. नवी मुंबईचा आवाज अर्थातच राहुल शिरसाटचं प्रिन्स सरांच्या वाणीतून ऐकूयात मॅचची राहिलेली थोडीशी अधुरी कहाणी. येस, थँक्यू किरणजी मस्कर सर आणि महागुरु MD गडगे सर. जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील लढत क्रमांक 3 शौर्य 11 भैरवदेव रिडगर आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धी करवले या दोन टीम मध्ये बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकला होता शौर्य 11 भैरवदेव रिडगर या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ऑन स्क्रीन आपण पाहतो या स्पर्धेमध्ये न्यूया कंपनीचे जे चेंडू यूज केले जातात ते दृश्य आपण पाहिलं. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून संदेश दादा शेळके व त्यांची संपूर्ण टीम आज आपण पाहतोय 4 कॅमेरा सहित या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. मॅचला होते सुरुवात. 78 रनचं लक्ष्य. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. फक्त दिशा दिली नयन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. संदेश भोईर आणि सौरभ भगत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम शौर्य 11 भैरवदेव रिडगर या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्य थोडंसं दूर आहे परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर चांगला प्रयत्न सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल पूर्ण केली. नयनचा हा बॉल बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या इनिंग मधला हा पहिला चौकार.
डीजे मास्टर विनय म्हात्रे, श्रीशा साऊंड नितेश यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. गोलंदाज नयन पुन्हा एकदा सज्ज होतोय. नयनचा हा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने स्ट्रोक घ्यायचा होता ज्या प्रकारे अगोदरचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन दिशा द्यायची होती परंतु लाईन मिस केली. वेग भरपूर होता गोलंदाज नयन पाटीलच्या बॉलचा, परंतु जसा टप्पा पडला त्यानंतर बॅट्समन बीट झाल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल, मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल फक्त पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थाने नितेश गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पडलावरती उंचवणारी, नितेश गावाची अभिमानाची, सन्मानाची आणि मानाची स्पर्धा म्हणून आज ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उदयास येताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रोक चांगला आहे परंतु या मोमेंटला जजमेंट चुकलं आणि फिल्डरच्या हाताचा वेध घेतला आणि थेट सीमा रेषेचा वेध घेतला चेंडूने. हा षटकार सिद्धी करवले टीमच्या कुठल्याही गोलंदाजाने जर सलग 2 विकेट प्राप्त केले तर दिनेश मडवी आणि महेश पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालाय. अप्रतिम दर्जाचा झेल टिपला आणि साजिद मडवी बॅटिंग मध्ये देखील तेवढी चांगली कामगिरी केली आणि फिल्डिंग मध्ये देखील तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. विकेट क्रमांक पहिला गमावलाय टीम शौर्य 11 भैरवदेव रिडगर या टीमने. फलंदाज संदेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. एक महत्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित भोपी स्पेल नंबर 2 आणि स्वप्नील पाटीलला आमंत्रित केले. नयन पाटीलने अवघ्या 12 धावा खर्च केला आणि एक महत्वाचा विकेट त्यांनी प्राप्त केला. स्वप्नील पाटील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होते स्वप्नीलचा हा पहिला बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून चालू असलेली लढत एक काटेकी टक्कर, कडवी झुंज आणि कडा मुकाबला आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. या मोमेंटला इनसाइड एज आणि फलंदाज जेलचित बाद होताना पाहायला मिळतो. दुसरा धक्का, दुसरा विकेट गमावलाय. शौर्य 11 भैरवदेव रिडगर या टीमने. बॅट्समन सौरभ भगत देखील बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये इंटर करा. नवीन फलंदाज ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजासाठी सुवर्ण संधी बघा. 2 विकेट प्राप्त केल्यात. महेश पाटील
महेश पाटील यांच्या वतीने एक विकेट जर गोलंदाजाने आणखी प्राप्त केला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. निश्चित स्वरूपात 1000 रुपयाचा कॅश प्राइज बघा महेश पाटील यांनी जाहीर केलेला आहे. जानमान सिद्धी गवळी क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. दिनेश मडवी यांच्या वतीने सुद्धा. नवीन फलंदाज कल्पेश भोपी. कल्पेश साठी हा बॉल परंतु कल्पेश बीट झाला. चांगली भूमिका विकेट किपर जयदास पाटील जयदास मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी जयदास मडवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली या बॉलवर विकेट केलाय. टायमिंग चांगला आहे. सेल्फ कॉन्फिडन्स चांगला होता फलंदाज कल्पेश भोपीच्या बॅट मधून येतोय. हा कल्पकता भरलेला स्ट्रोक 6 रनसाठी षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आणखीन एक खोलवर पद्धतीचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. कल्पेश मात्र खऱ्या अर्थाने कल्पकता भरलेली बॅटिंग आपल्या टीम साठी करत असताना त्याच्या बॅट मधून येतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय मेगा स्क्रीनवर ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. सुरुवातीच्या 3 बॉलवर वर्चस्व राहिलं होतं स्वप्नीलचं परंतु त्यानंतर पुनरागमन केलं शौर्य 11 भैरवदेव रिटगर या टीमने. ज्या प्रकारे कल्पेशने टेम्परामेंट दाखवलं आपल्या 2 विस्फोटक फटक्याने. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत भरपूर वेगाने ओव्हर द रोप 4 रनसाठी. डी पेक्षा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे हा चौकार येतोय. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम शौर्य 11 भैरवदेव रिटगर या टीमच्या फलकावरती धावा होतात. 2 गडी बाद 28 रन 28 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. च्या संकल्पनेतून 2 दिवसापूर्वी प्रकाश जतातील क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक पनवेल महानगरपालिका 1 चे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. मग संदेश पाटील असतील परंतु खऱ्या अर्थाने राहुल किरण त्या स्पर्धेमध्ये योगेंद्र दादांच्या स्पर्धेमध्ये आमच्या विभागात आमदार चषक क्रिकेट स्पर्धा नाईट स्पर्धा होती त्यामुळे काही कारणास्तव न जाता आलं परंतु त्यांना मात्र शुभेच्छा आम्ही दिल्या. योगेंद्र दादा तुमच्यावर असणारं प्रेम हे आमचं सातत्य असेच त्या राहणार आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स आमचे मित्र राहुल. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. स्पेल नंबर 3 आणि तिसऱ्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सुयोग मडवीला आमंत्रित केले. 78 रनचं लक्ष्य आणि
एक भरपूर चांगला थरारम्य 16 मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध जरूर घेतलाय. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो क्रिकेटमध्ये, त्याचप्रमाणे एक एक धावाने मात्र खऱ्या अर्थाने स्कोरबोर्ड वर धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 29 रन आतापर्यंत झालेत. रणवी मध्ये थोडस व्यत्यय आला गोलंदाज सुयोग मोडवीचं. नेक्स्ट मॅच केपीसी इनामपूर आणि त्यांच्याच विरोधामध्ये I-11 कोण टॉस जिंकलाय केपीसी इनामपूर या टीमने. पहिल्या फेरीतील शेवटची अंतिम लढत ती आपल्याला पाहायला मिळेल. शरीरापासून भरपूर दूरवर होता, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती. सुयोग मडवीजी भरपूर क्षमता लावतोय तो बॉल रिलीज करत असताना, ज्या प्रकारे वेग त्याला वाढवायचा आहे. दुपारचं सत्र तप्त ऊन आणि त्यामध्ये रंगला जातोय हा सामना. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. फिल्डर तैनात होता, अप्रतिम दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपलाय. होती, परंतु त्यानंतर एक चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चांगला झेल त्याने पकडला, एक महत्वाचा विकेट प्राप्त केला सुयोग मडवीने. ज्या बॅट्समनने सलग 2 बॉलमध्ये 2 षटकार स्वप्नील पाटीलच्या विरुद्धामध्ये लगावले होते, तो फलंदाज कल्पेश भोपीला मात्र त्यांनी बाद केलं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. शौर्य 11 भैरवदेव रिडगर या टीमचा आणखीन एक दर्जेदार फलंदाज राहुल भगत. भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये राहुल भगत कडून. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, फटका चांगला आहे. डीप कव्हर मध्ये फिल्डर तैनात, एक सिंगल फक्त पूर्ण केली राहुलने. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसवलंय. 30 रन आतापर्यंत होत आहेत. अमित भोपी जो 1 डाऊन साठी आला होता, आतापर्यंत फक्त एकच बॉल त्याने फक्त पेस केलाय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून भरपूर वेगाने हा बॉल गॅदर त्याने केला. एक सिंगल फक्त पूर्ण होते आणि 1 रनच्या साह्याने 31. शांतमय क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण कौतुकास्पद गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटकार चौकार लगवण्यापासून त्यांनी आतापर्यंत फलंदाजांना रोखलंय. वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम शौर्य 11 भैरवदेव रिडगर या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 3 गडी बाद 31 रन, येणारे 18 बॉल आणि आता मात्र 47 रनची गरज आहे. 18 बॉल मध्ये 47 धावा पूर्ण करायच्यात. आपण जर पाहिलं ना तर अभिजित खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे एखाद्या युद्धामध्ये AK-47 नावाचं शस्त्र वापरलं जातं, ज्या शस्त्रामधून भरपूर वेगाने गोळ्या स्वार होतात, सध्याच्या घडीला तेवढ्याच वेगाने धावसंख्या जमवावी लागतील टीम शौर्य 11 भैरवदेव रिडगर या टीमला. 18 बॉल मध्ये 47 रनची गरज. झालाय तो म्हणजे ड्रिंक्स ब्रेक. जाऊया DJ मास्टर कडे, एक सुमधुर संगीत.
त्यांची गरज आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले नयन पाटील एक महत्वपूर्ण खेळाडू टीम जयनुमान सिद्धी करवले या टीमचा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम दर्जाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट बॉलची समाप्ती आपले इरादे स्पष्ट करतोय गोलंदाज नयन पाटील. 17 बॉल मध्ये 47 धावा पूर्ण करायच्यात. षटकार चौकारांची आतिषबाजी जरूर करावी लागेल, जशी बॅटिंग जयदास मडवी साजिद मडवीनी केली. शरीरापासून भरपूर दूरवर होता हा बॉल. दिशा भरकटली या क्षणाला आणि अवांतर स्वरूपामध्ये एक डाव वाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होते. 32 रन आतापर्यंत होत आहेत आणि अजूनही 46 रनची गरज. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. बॉल त्याने जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 33 रन 33 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चालू असलेला दैदिप्यमान सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानाचा जर विचार केला तर एक सुंदर एक सुसज्ज नेत्रदीपक हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. जेवढी दर्जेदार स्पर्धा आहे ना, तेवढीच दर्जेदार खेळपट्टी देखील आहे. फलंदाजांसाठी देखील सुखकर राहिली, गोलंदाजांसाठी देखील सुखकर राहिली ही खेळपट्टी. तेवढंच कौतुक करावं लागेल संपूर्ण संग्राम 11 क्रिकेट संघ नितस, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र खऱ्या अर्थाने आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. या मोमेंटला झेलची संधी होती, परंतु विकेट कीपर थोडासा दूरवर होता. डॉट बॉलची समाप्ती. नयन पाटीलचं कौतुक करावं लागेल. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत तो रोखतोय या दोन्ही फलंदाजांना. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉल मध्ये 45 रनची गरज. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम शौर्य 11 भैरवदेव रेडगर या टीमला, तो फटका आलाय. षटकार. तर अभिजित कुठेतरी एक चांगला कमबॅक पाहायला मिळेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. बॉटममॅनचा चांगला वापर केला. फक्त एकच रन या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. समीकरण बदललंय. येणारी 12 बॉल आणि 37 रनची गरज. डीजे प्लीज. त्याने हाताळली होती. अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या आणि एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. तो सुयोग मडवी. वैयक्तिक 2रा आणि सांघिक 5वं षटक.
सुयोगचा पहिला बॉल समोरच्या दिशेने हा स्ट्रोक केलाय. लॉंगॉनचा फिल्डर डीप मध्ये होता, परंतु या क्षणाला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. एक चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 11 बॉल आणि आता मात्र 35 रनची गरज. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, झेलची संधी. आणखीन एक महत्वाचा विकेट गमावलाय टीम राहुल भगत, टीम शौर्य 11 भैरवदेव रिडगर या टीमने. जयवंत भोपी आहे, त्यांच्या समवेत शरद भोपी, शिवभक्त आपले मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 10 बॉल आणि 35 रनची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. या मोमेंटला तू चल तो मैं आया या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जसा फलंदाज या अगोदर बाद झाला राहुल भगत, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला निशान भोपी, परंतु निशान भोपी देखील कोणतेही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का. रायझिंग स्टार डीजे मास्टर आहे. लॉफ्ट केलाय फटका, चांगला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. सुयोगने आतापर्यंत भरपूर इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. चांगली लेन, चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा निर्धार जो त्याने घेतला तो सत्यात उतरवताना आपल्याला पाहायला मिळतो आपल्या भेदक गोलंदाजीच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती, शेवटचा अंतिम बॉल. 7 बॉल आणि आता मात्र 34 रनची गरज. 7 बॉल आणि 34 रन. या बॉलवर बिगिट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. शेवटच्या बॉलवर येतोय हा धमाकेदार स्ट्रोक. षटकार. सामन्याचे चित्र बदलून गेले. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 28 रनची गरज. कॅमेऱ्यावर आपण खऱ्या अर्थाने आमच्या आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सने पूर्णतः फोकस केले, लक्ष केंद्रित केलेलं आहे. आपल्या लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून आमचे केशवदादा पाटील सिद्धिकरवले जे क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व आहेत, आमचे समालोचक आहेत, किरण मस्कर आहेत, कैलास आमचे इथे चौधरी आहेत. क्रिकेटचा आनंद घेत असताना निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा बोलूया समालोचन कक्षमध्ये राहुल शिरसाडे यांच्याकडे. थँक्यू. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 28 रन ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम शौर्य 11 भैरवदेव रिडगर या टीमला.
पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय? जजमेंट चुकलं. रोशन सानी 3 फिल्डर गेले होते आज झेल पकडण्यासाठी. 2 फिल्डर आणि एक स्वतः गोलंदाज संदीप पाटील. 5 बॉल आणि 27 रन. 5 बॉल मध्ये 5 षटकार मारावे लागतील. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर होता. चांगली फिल्डिंग. 4 बॉल आणि 26 रनची गरज. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू चाललाय 6 रन साठी. हा षटकार. फिल्डर होता तो देखील थोडासा फंबल झाला. त्याचाच पुरेपूर फायदा घेतला बॅट्समनने. 1 रन ऍड होते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 रनची गरज. 2 बॉल आणि 18 रन. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 2 बॉल मध्ये 17 धावाचा विक्रम झालाय. कुलर पद्धतीचा हा बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती औपचारिकता शिल्लक आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. 1 बॉल आणि आता मात्र 18 रनची गरज. चला जशी मॅच संपेल त्यानंतर टीम केपीसी इनामपुरी आपण त्वरित निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. शेवटचा बॉल. डॉट बॉलची समाप्ती आणि सामना जिंकलाय टीम जय हनुमान सिद्धी करवले या टीमने.